हॅलो एव्हरीवन. आज आपण क्लास 10चं चॅप्टर नंबर 1 मधला प्रॅक्टिस सेट 1.4 पाहणार आहोत. ओके, त्याच्या आधी थोडंसं इंट्रोडक्शन बघूयात त्याचं. आता मला आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये नॉन लिनियर इक्वेशन दिलेलं असणार आहे. आत्तापर्यंत आपण जे सगळं सॉल्व केलेले होते ते सगळे लिनियर इक्वेशन होते, जे क्रॅमर्स रूल्समध्ये वगैरे जे पाहिले आपण 1.1, 1.2, 1.3मध्ये आपण जे इक्वेशन सगळे जे होते ते लिनियर इक्वेशन होते. ओके, आता 1.4मध्ये काय आहे की नॉन लिनियर इक्वेशन आहे. ओके, आता लिनियर इक्वेशन काय आहे, मी इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपलं झालेलं आहे, तो एकदा तो पार्ट तो पहा व्यवस्थित. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा की तुमचं इक्वेशन जे आहे तुम्हाला थोडंसं एक चार्ट दिलेला आहे बुकमध्ये, पेज नंबर 16वर आहे. तर त्याच्यामध्ये बघा एक इक्वेशन दिलेलं आहे 3 डिवाइड बाय एक्स मायनस 4 बाय वाय इज इक्वल टू 8. ओके, मग त्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल किती आहेत, एक्स आणि वाय, 2 व्हेरिएबल आहेत. ओके, आता त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, वेदर द लिनियर ऑर नॉट. ओके, मग हा लिनियर आहे का, तर नाही, हा इक्वेशन लिनियर नाही आहे, तर हे इक्वेशन काय झालं, नॉट लिनियर. ओके, नेक्स्ट इक्वेशन आहे आपलं 6 अपॉन एक्स मायनस 1 प्लस 3 अपॉन वाय मायनस 2 इज इक्वल टू 0. ओके, ह्याच्यामध्ये किती व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय, 2 व्हेरिएबल आहेत, आणि हा इक्वेशन जे आहे लिनियर नाही आहे, नॉट लिनियर येईल इथे. ओके, हा चार्ट दिलेला पेज नंबर 16वर पहा एकदा. त्याच्यानंतर इक्वेशन आपल्याला दिलं, थर्ड इक्वेशन 7 अपॉन 2x प्लस 1 प्लस 13 अपॉन वाय प्लस 2 इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्येही 2 व्हेरिएबल आहेत आणि हे इक्वेशन जे आहे लिनियर इक्वेशन नाही आहे. नेक्स्ट फोर्थ वन 14 अपॉन एक्स प्लस वाय प्लस 3 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 5. ह्याच्यामध्ये पण व्हेरिएबल 2 आहेत आणि तुमचं हा इक्वेशन जे आहे तो नॉट लिनियर इक्वेशन आहे. ओके, आता आपल्याला प्रॅक्टिस सेट ज्यावेळेस तुम्ही पाहताल ना त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आहे. एकदा त्याच्यामध्ये काय दिलेलं असणार आहे आपण स्टेप्स पाहूयात. आधी जे इक्वेशन दिलेलं असणार आहे तुमचं नॉन लिनियर इक्वेशन असणार आहे. ओके, मग त्याच्यानंतर आपल्याला ते लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्याचं सोल्युशन काढायचं आहे आणि परत ते सोल्युशन जे आहे नॉन लिनियर इक्वेशनमध्ये काय करायचं आपल्याला पुट करायचं आहे. ओके, चला आता आपण 1 बाय 1 हे पाहूयात, प्रॅक्टिस सेटमधले क्वेश्चन पाहूयात, म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. ओके, पहिला क्वेश्चन आहे आपल्याला सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. तर पहिला क्वेश्चन काय, 2 बाय एक्स मायनस 3 बाय वाय इज इक्वल टू 15. आणि सेकंड इक्वेशन दिलं 8 बाय एक्स प्लस 5 बाय वाय इज इक्वल टू 70. ओके, मग आता आपल्याला हा जो नॉन लिनियर इक्वेशन आहे त्याला लिनियर इक्वेशनमध्ये काय करायचं, आधी कन्वर्ट करायचं. तर फर्स्ट स्टेप काय आपली, लिनियर इक्वेशनमध्ये काय करा, कन्वर्ट करा. मग लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ओके, तर लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, व्हेरिएबल जो आहे ना थोडासा सेपरेट लिहूयात आपण. आता इथे बघा 2 1 अपॉन एक्स, मी फक्त व्हेरिएबल काय केलेलं आहे इथे सेपरेट लिहिलेलं आहे. ओके, मायनस 3 1 अपॉन वाय इज इक्वल टू 15. ओके, आता ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊयात. नेक्स्ट इथे व्हेरिएबल काय करायचं, सेकंड इक्वेशनमध्ये व्हेरिएबल आपण जरा थोडंसं सेपरेट लिहून टाकूयात, त्याचे कोइफिशियंट आणि व्हेरिएबल हे सेपरेट थोडंसं लिहूयात. 5 1 अपॉन वाय इज इक्वल टू 77. ओके, आता व्हेरिएबल सेपरेट केले त्याच्यामुळे इझिली तुम्हाला काय होईल की हा जो कॉन्स्टंट म्हणजे त्याचे कोइफिशियंट आणि व्हेरिएबल हे सेपरेट लिहिलेले आहेत, त्याला म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही सेपरेट लिहिलं तरी. तर इथे सेपरेट लिहिल्यामुळे आपल्याला कळते की इथे मग आपल्याला लिनियर इक्वेशनमध्ये पुट करायला ते इझी पडेल, कन्वर्ट करायला आपल्याला काय होईल, इझी पडेल. आता बघा दोन्ही इक्वेशनमध्ये 1 बाय एक्स आहे
आणि 1/y आहे. आपल्याला काय रिप्लेस करायचं आहे? रिप्लेसिंग 1/x इज इक्वल टू ए. ओके, तुम्ही म्हणजे इथला जो व्हेरिएबल सोडून तुम्ही कोणतेही व्हेरिएबल घेऊ शकता, यू व्ही घेऊ शकता, ओके, ए बी घेऊ शकता तुमच्या मनाने, एन एम घेऊ शकता. ओके, अँड 1/y इज इक्वल टू बी. ओके, जिथे जिथे 1/x आहे तिथे आपल्याला ए पुट करायचं आहे आणि जिथे जिथे 1/y आहे तिथे बी पुट करायचं. ओके, चला इक्वेशन 1मध्ये पुट करूयात आपण. 2a मायनस 3b इज इक्वल टू 15. त्याला इक्वेशन नंबर 3 देऊयात. 8a प्लस 5b इज इक्वल टू 77. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊयात. ओके, आता बघा इथे हा जो इक्वेशन होता आपला तो नॉन लिनियर इक्वेशन होते. दोन्ही इक्वेशन नॉन लिनियर इक्वेशन होते. आता आपण त्याला कशामध्ये कन्वर्ट केलेलं आहे? लिनियर इक्वेशनमध्ये काय केलं आहे? कन्वर्ट केलेलं. ओके, आता लिनियर इक्वेशन एकदा आलं की मग तुम्ही क्रॅमर्स रूलनी सॉल्व करू शकता किंवा मग तुम्हाला जी 1.1मध्ये जी मेथड होती त्यानेही तुम्ही काय करू शकता? सॉल्व करू शकता. कोणत्याही मेथडने सॉल्व केलं तरी तुमचा आन्सर येणारच आहे. ओके, तर आता आपण जो 1.1मध्ये सॉल्व केलेलं होतं ना त्याच्यानुसार आपण काय करूयात? त्या मेथडनुसार सॉल्व करूयात. ओके, तर इथे जे आहे आता बघा आपल्याला इथे जर तुम्ही 5ने मल्टिप्लाय केलं तर इथे 15 येणार आहे आणि इथे 3ने मल्टिप्लाय केलं आहे तर इथे 15 येणार आहे. ओके, तर मग आपण काय करूयात? इथे याला 5ने मल्टिप्लाय करूया, याला 3ने मल्टिप्लाय करूयात. ओके, किंवा तुम्ही ह्याला 4ने मल्टिप्लाय केलं तरीही चालते. मग डबल दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करायची गरज पडत नाही. आपल्याला काय करायचं आहे? एक व्हेरिएबल आपल्याला एक जी टर्म आहे ती कॅन्सल करायची. ओके, मग कॅन्सल कधी करणार? त्यांचं कोइफिशियंट जर सेम असेल त्यावेळेसच आपल्याला कॅन्सलेशन होऊ शकतं. ओके, तर मग मी काय करते की ह्याला जर मी 4ने मल्टिप्लाय केलं तर 8 जो आहे इथे कॅन्सल होतं आहे. मग हे 2 वेळा करत बसायची गरज पडणार नाही आहे. ओके, तर मग आता आपण काय करूयात? मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 विथ 4. ओके, 4ने काय करूयात? मल्टिप्लाय करूयात. ओके, आता इक्वेशन 3 काय आहे? 2a मायनस 3b इज इक्वल टू 15. 15ला पण करावं लागणार आहे आपल्याला. ओके, आता 4 2 जा 8a मायनस 4 3 जा 12b इज इक्वल टू 15 4 जा 60. ओके, आता याला इक्वेशन नंबर देताना मी चुकले बघा. इथे 3 आणि इथे हा 4 येणार आहे. ओके, मग हा इक्वेशन नंबर काय येणार आहे? 5. ओके, आता इक्वेशन 5 जो आलेला आहे तर इक्वेशन 5 जो आहे तुम्ही इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करू शकता. ओके, मी इकडे करते आता हे सबट्रॅक्शन. ओके, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 4. ओके, इक्वेशन 4 मधून आपल्याला इक्वेशन 5 काय करायचं आहे? सबट्रॅक्ट करायचं. ओके, चला इक्वेशन 5 काय आहे? 8a मायनस सॉरी इक्वेशन 4 मधून करायचं का नाही आपल्याला? हो, 8a प्लस 5b इज इक्वल टू 77 आणि इक्वेशन 5 काय आहे? 8a मायनस 12b इज इक्वल टू 60. ओके, आपल्याला सबट्रॅक्शन करायचं तर सबट्रॅक्शन करताना सगळ्यांच्या साईन चेंज होणार. जो खालची इक्वेशन आहे त्याची साईन चेंज होणार. ओके, हा प्लसचा इथे काय होणार आहे? मायनस येणार आहे. मायनसचा प्लसचा इथे मायनस होणार आहे. ओके ओके, 77 मायनस 16 किती येत आहे? 17 येत आहे. प्लस 17 येणार. इथे प्लस 5 प्लस 12 किती येणार? 17b
बी आणि +8a -8a गेट कॅन्सल. ओके, आता बी इज इक्वल टू काय येणार आहे 17 डिवाइड बाय 17 इज इक्वल टू 1. बी इज इक्वल टू काय आलेलं आहे 1 आलेलं आहे. ओके ओके, आता बी इज इक्वल टू काय आलेलं आहे 1 आलेलं आहे. आता बी इज इक्वल टू 1 जे आहे तुम्ही कोणत्या इक्वेशन 3 मध्ये किंवा 4 मध्ये पुट करू शकता. ओके, पुट बी इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. ओके, इक्वेशन 3 काय 2a - 3b इज इक्वल टू 15. आता जिथे जिथे बी आहे तिथे आपल्याला 1 पुट करायचं आहे, लक्ष ठेवा. मग 2a - 3 इंटू बी 1 इज इक्वल टू 15. ओके, मग इथे 2a, आता इथे बघा हा 3 इंटू 1 3 होणार. मग -3 जर आपण राईट साईडला शिफ्ट केलं तर काय होणार इथे +3 होणार आहे. ओके, मग इथे 15 + 3 18. ओके, 2 आता इथे मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं रिलेशन काय आहे मल्टिप्लिकेशनचं. तुम्ही राईट साईडला शिफ्ट करताय तिथे काय होणार मग डिवाइड होणार. मग a इज इक्वल टू 18 डिवाइड बाय a, सॉरी 2, 18 डिवाइड बाय 2. ओके, कॅन्सलेशन करा. 2 9 जा 18. a इज इक्वल टू काय आलेलं आहे आपलं 9 आलेलं आहे. ओके, a इज इक्वल टू काय आलेलं आहे 9 आलेलं आहे. ओके, आता a इज इक्वल टू 9 आलेलं आहे. इथे बघा आपण जे पुट केलेलं आहे 1/x इज इक्वल टू a अँड 1/y इज इक्वल टू b. इथे काय करायच्यात a आणि b चे व्हॅल्यू पुट करायच्यात. ओके, चला पुट करूयात मग आपण. ओके, 1/x इज इक्वल टू a आणि a इज इक्वल टू काय आलेलं आपलं 9. ओके, मग x इज इक्वल टू काय येणार आहे मग इथे बघा 1/x इज इक्वल टू 9 आहे. इथे बघा 1/x इज इक्वल टू 9 आहे. मग x इज इक्वल टू काय येणार आहे रेसिप्रोकल, ह्याचं रेसिप्रोकल होऊन जाणार. मग x इज इक्वल टू 9, x इज इक्वल टू काय येणार आहे 9 येणार आहे. ओके, आलं लक्षात 9 कसं आलं. आपण जर इथे हे बघा इथे लक्ष द्या परत एकदा की 1/x इज इक्वल टू 9 आहे. हा डिनोमिनेटरला आहे. मी जर राईट साईडला शिफ्ट केला तर इथे काय होणार आहे तो न्यूमरेटरला जाणार आहे आणि 9 हा न्यूमरेटरला आहे, हा काय येणार आहे डिनोमिनेटरला येणार आहे. म्हणून मग x इज इक्वल टू 1/9 असं आलेलं आहे. ओके, नेक्स्ट जे आहे 1/y इज इक्वल टू b. b इज इक्वल टू काय आलेलं आहे आपलं b इज इक्वल टू 1 आलेलं आहे. ओके, b इज इक्वल टू 1 आलेलं आहे. तर मग y इज इक्वल टू काय येणार आहे 1 असं येणार आहे. ओके, इथे बघा आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू भेटलेली आहे. x आणि y ची व्हॅल्यू भेटलेली, व्यवस्थित लिहायचं इथे. x ची व्हॅल्यू x इज इक्वल टू 1/9 येणार आहे. ओके, हां मी इथे काय सांगितलं होतं तुम्हाला x हा न्यूमरेटरला जाणार आणि 9 हा डिनोमिनेटरला येणार आहे म्हणजे 1/9. मग इथे काय येणार आहे 1/9 आणि y ची व्हॅल्यू काय आलेली 1 आलेली. ओके, इथे परत एकदा लक्ष द्या. आपण काय केलेलं आहे की हा जो x जो आहे हा न्यूमरेटरला घेतलेला आहे. ओके, मग डिनोमिनेटरला आहे तर इकडे काय होणार आहे राईट साईडला शिफ्ट केलं तर न्यूमरेटरला आणि 9 हा न्यूमरेटरला आहे. तुम्ही लेफ्ट साईडला शिफ्ट केलं तर काय होणार आहे तो डिनोमिनेटरला. ओके, मी इथे लिहिताना चुकले होते. x इज इक्वल टू 1/9 येते. इज द सोल्युशन. ओके, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे 10/x + y + 2/x - y इज इक्वल टू 4 अँड सेकंड इक्वेशन आहे 15/x + y - 15/x - y इज इक्वल टू -2. ओके,
आता ह्याच्यामध्ये सेम आपल्याला काय करायचं आहे, जो कोइफिशियंट जो आहे आणि हे व्हेरिएबल जे आहे थोडेसे सेपरेट लिहूयात. म्हणजे आता बघा इथे 10 1/x+y +2 1/x-y इज इक्वल टू 4. ह्याला इक्वेशन 1 नाव देऊयात. ओके. नेक्स्ट सेकंड इक्वेशनचं कसं येणार आहे, 15 1/x+y -15 1/x-y इज इक्वल टू -2. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. ओके. मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे, रिप्लेसिंग 1/x+y इज इक्वल टू u. ह्यावेळेस आपण u घेऊयात अँड 1/x-y इज इक्वल टू v घेऊयात. ओके. आता जिथे जिथे 1/x+y आहे तिथे u पुट करूयात. 10u + 2v इज इक्वल टू 4. 15u - 15v इज इक्वल टू -2. याला इक्वेशन नंबर 3 नाव देऊयात आणि याला इक्वेशन नंबर 4. ओके. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा आता इथे लक्ष द्या, कोणत्या नंबरला कोणत्या इक्वेशनला कोणत्या नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ओके. आता इक्वेशन 3 जो आहे, इक्वेशन 3ला जर मी 5 ने मल्टिप्लाय केला, ओके, आणि इक्वेशन 4ला मी जर 2 ने मल्टिप्लाय केला, काहीतरी चुकले का, हो ओके, क्वेश्चनमध्ये आपल्याला चुकलेलं आहे. इथे 15 नाही आहे, इथे 5 आहे. ओके. ओके. चला आता इथे जो आहे मल्टिप्लाइंग इक्वेशन 3. आता इथे लक्ष द्या, इथे बघा 2 आणि 5 आहे. तर ह्याला जो आहे जर तुम्ही 5 ने जर मल्टिप्लाय केला तर 5 2 ज 10 आणि इथे जर तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केला तर 5 2 ज 10. इथे 10 10 येणार आहे. अजून एक की तुम्ही इथे जर 3 ने मल्टिप्लाय केला तर 10 3 ज 30 येईल आणि इथे 2 ने जर मल्टिप्लाय केला तर 15 2 ज 30 येणार आहे. तर कोणतं कॅन्सलेशन करायचं आहे तुमच्या ह्याच्यावर आहे. बघा तर इथे बघा, इथे प्लस मायनस साईन आहे, तर इझिली मी इथे 10 करू शकते आणि इथेही 10 करू शकते. ओके. तर मी इथे काय करणार आहे, इक्वेशन 3ला मी 5 ने मल्टिप्लाय करते विथ 5 अँड आता तुमच्या ह्याच्यावर आहे तुम्हाला कोणतं कॅन्सलेशन करायचं आहे. तुम्हाला इथे बघा ह्या नंबरमध्ये पण इथे 30 होतं आणि इथे 30 होतं. इथे 3 ने मल्टिप्लाय केलं, इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर 30 होतं आहे. तर तुम्ही सबट्रॅक्शन करून इथेही करू शकता किंवा इथे जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर 10 होतं आहे आणि इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर 10 होतं आहे. तर हा व्हीसुद्धा तुम्ही जो आहे तोही कॅन्सल करू शकता ॲज यू विश. तुम्हाला कोणतं कॅन्सलेशन करायचं आहे ते. तर मी इथे व्ही कॅन्सल करते. तर इथे इक्वेशन 3ला मी काय करते, 5 ने मल्टिप्लाय करते आणि इक्वेशन 4ला मी काय करते, 2 ने मल्टिप्लाय करते. इक्वेशन 4ला मी काय करते, 2 ने मल्टिप्लाय करते. ओके. मी इथे करून दाखवते आता. चला आता इक्वेशन 3 जो आहे त्याला 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. 10u + 2v इज इक्वल टू 4. मग इथे काय येणार आहे, 10 5 जा 50u + 5 2 जा 10v इज इक्वल टू 5 4 जा 20. ह्याला इक्वेशन नंबर 5 नाव देऊयात. ओके. नेक्स्ट तुम्हाला इक्वेशन 4ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 15u - 5v इज इक्वल टू -2. ओके करा. 15 2 जा 30u -
10v इज इक्वल टू -4. ह्याला इक्वेशन नंबर 6 नाव दिलं. ओके. आता इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6चं ॲडिशन करूयात. म्हणजे हे दोन्ही बघा अपोजिट साईन आहे, अपोजिट साईन असल्यामुळे तुम्हाला सबट्रॅक्शनची गरज नाही, सरळ ॲडिशन करा. अपोजिट साईन असल्यामुळे ते नंबर काय होतात, कॅन्सल होऊन जातात. ॲडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. ओके. इथे बघा 50u प्लस 10v इज इक्वल टू 20, 30u मायनस 10v इज इक्वल टू -4. करा ॲड. ओके. 10 - 4 16 प्लस 10v मायनस 10v गेट कॅन्सल. 50u प्लस 30u काय होणार आहे 80u. ओके. मग u इज इक्वल टू 16/80. ओके. 16च्या टेबलमध्ये 80 आहे. 16 1 जा 16, 16 5 जा 80. मग u इज इक्वल टू काय आलेला आहे 1/5. u इज इक्वल टू काय आलेला आहे 1/5. ओके. आता आपल्याला काय करायची आहे, v ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग u ची व्हॅल्यू पुट करा. कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करणार, u ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करूया. चला. ओके. पुट u इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन 3. ओके. इक्वेशन 3 काय आहे 10u प्लस 2v इज इक्वल टू 4. आता u मध्ये आपल्याला 1/5 पुट करायचा आहे. मग 10 × 1/5 प्लस 2v इज इक्वल टू 4. आता बघा ही सेपरेट टर्म आहे, आपण कॅन्सलेशन करू शकतो इथे. ओके. मग इथे काय आलं 2 + 2v इज इक्वल टू 4. ह्या टर्ममध्ये आपण काय करू शकतो, इथे कॅन्सलेशन करू शकतो. पण हाफ आहे आणि इथे कुठेतरी आला प्लस साईन असल्यामध्ये तर तिथे करता येत नाही. ओके. 2 जो आहे ट्रान्सफर करा. मग काय होणार आहे तिथे शिफ्ट केल्यानंतर 4 - 2 2v इज इक्वल टू 2. v इज इक्वल टू काय येणार आहे 2/2. गेट कॅन्सल 1 आला. v इज इक्वल टू काय आलेलं आहे आपलं 1 आलेलं आहे. ओके. u इज इक्वल टू 1/5 आणि v इज इक्वल टू 1 आपल्याला काय झालेलं आहे भेटलेलं आहे. ओके. आता आपण जे रिप्लेस केलेलं आहे त्याच्यामध्ये रिप्लेस करूयात. इथे बघा 1/x प्लस y इज इक्वल टू u पुट केला होता, आपण रिप्लेस केला होता आणि u इज इक्वल टू काय आलेलं आहे 1/5 आलेलं आहे. ओके. म्हणजेच काय की इथे बघा ही जर टर्म इथे बघा, इथे मी लिहून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1/x प्लस y इज इक्वल टू 1/5 आलेला आहे. ओके. आता आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काय करायच्यात फाइंड करायच्यात. तर 1/ हा काय झाला फ्रॅक्शनमध्ये आपल्याला जमणार आहे का नाही. तर ह्याला काय करायचं आहे तुम्हाला, ही जी टर्म आहे ती न्यूमरेटरला घेऊन जा. ओके. तर न्यूमरेटरला इथे डिनोमिनेटरला आहे, तुम्ही राईट साईडला शिफ्ट केलं तर काय होणार आहे तो न्यूमरेटरला जाणार आहे x प्लस y आणि हा न्यूमरेटरला जाणार 5. म्हणजे x प्लस y इज इक्वल टू काय आलेलं आहे 5 आलेलं आहे. ओके. आता ह्याला इक्वेशन 7 ना. ओके. त्याला इक्वेशन 7 असं नाव द्या. ओके. आता ओके. चला आता सेम आपण 1/x मायनस y इज इक्वल टू v इज इक्वल टू काय v इज इक्वल टू 1 आलेला होता. ते सिम्पल इक्वेशन होणार. x मायनस y इज इक्वल टू काय येणार 1 येणार. याला इक्वेशन नंबर 8 असं नाव द्या. ओके. हे तुम्हाला समजण्यासाठी मी ब्रॅकेट टाकलेलं आहे. आता बघा इक्वेशन 7 आणि इक्वेशन 8 हा परत सॉल्व करून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू काय करायच्या आहेत
फाइंड करायच्या. आता इथे बघा, हा प्लस वाय आहे, मायनस वाय आहे, ह्या दोघांचं जर ॲडिशन केलं तर वाय वाय गेट कॅन्सल होईल तिथे. तर इथे ॲड करा, ॲडिंग इक्वेशन 7 अँड इक्वेशन 8. ॲड करा. इक्वेशन 7 काय आहे आपला, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आलेला आहे. इक्वेशन 8 एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. या दोघांची ॲडिशन करा. 5 प्लस 1 6, वाय वाय गेट कॅन्सल, एक्स प्लस एक्स 2x. ओके, मग एक्सची व्हॅल्यू काय आलेली, एक्स डिवाइड बाय 2, 2 3 जा 6. ओके, मग एक्स इज इक्वल टू काय आलेलं आहे, 3 आलेलं आहे. आपले काय व्हॅल्यू आले, एक्स इज इक्वल टू 3. सेम आता एक्स इज इक्वल टू 3 आपण कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करूयात, इक्वेशन 7मध्ये पुट केलं तरी चालेल. ओके, पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन, तुम्ही 8मध्ये केलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. मी 7मध्ये करते. पुट इक्वेशन एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 7. ओके, मग एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्स इज इक्वल टू आपल्याला काय करायचं आहे, 3 पुट करायचं आहे. वाय इज इक्वल टू 5 मायनस 3, वाय इज इक्वल टू काय येणार इथे 2. ओके ओके, आता आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काय झालेली भेटलेली आहे, आपलं सोल्युशन भेटलेलं आहे. मग इथे लिहायचं आहे व्यवस्थित, एक्स वाय इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 3, वाय इज इक्वल टू 2 इज द सोल्युशन. ओके, सोपं आहे, थोडंसं लेंदी क्वेश्चन आहे. ओके, पण सोपे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 पाहूयात आपण. ओके, क्वेश्चन नंबर 3 काय आहे आपला, (27 by x minus 2 plus 31 by y plus 3 is equal to 85. ओके, आणि सेकंड इक्वेशन काय आहे, 31 by x minus 2 plus 27 by y plus 3 is equal to 89. ओके, सेम आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये व्हेरिएबल आणि त्याचे कोइफिशियंट जे आहेत ते सेपरेट करायचे आहेत. मग 27 1 अपॉन एक्स मायनस 2, इथे काय नॉन लिनियर इक्वेशन्स आपल्याला लिनियर इक्वेशनमध्ये करायचं आहे. ओके, नॉन लिनियर इक्वेशनचे एक्स आणि वाय आपल्याला पॉसिबल नाही आहेत फाइंड करायचे, म्हणून आपण काय काय केलं, तिथे लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करतोय त्याला. इज इक्वल टू 85, त्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. 31 नेक्स्ट इक्वेशनचं 31 इंटू 1 अपॉन एक्स मायनस 2 प्लस 27 इंटू 1 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू 89, ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. ओके, लेट 1 अपॉन एक्स मायनस 2 इज इक्वल टू यू अँड 1 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू व्ही. ओके, आपण रिप्लेस केलेलं आहे. आता चला 27 यू प्लस 31 v इज इक्वल टू 85, इक्वेशन नंबर 3. नेक्स्ट 31 u प्लस 27 v इज इक्वल टू 89, इक्वेशन नंबर 4. ओके, त्याला नाव देऊया. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये 27 इथे आलेलं आहे, 27 इथे आलेलं आहे, 31 हे आपण 1.1मध्ये एकदा केलेले आहेत, 1-2 क्वेश्चन झालेले आहेत आपले. तर अशा वेळेस काय करायचं आहे, दोन्ही नंबरची काय करायची, ॲडिशन करायची, एकदा सबट्रॅक्शन करायची. ओके, तुम्हाला इझिली ते सोल्युशन भेटून जाणार आहे. ओके, ज्या वेळेस तुमचे सेम नंबर येतील, इथे बघा, इथे यू व्हीचे सेम नंबर आहे, इथे यू व्हीचे सेम नंबर आहे, त्यावेळेस काय करायचं, एकदा ॲडिशन करा, एकदा सबट्रॅक्शन करा. ओके, इझिली तुम्हाला काय होऊन जातील, भेटून जाईल तुम्हाला यू व्ही जो आहे तो इझिली भेटून जाईल तुम्हाला. ओके, मग आता आपण आधी काय करूयात, ॲडिंग
इक्वेशन 3 and 4. ओके, 3 and 4चं काय करूयात, ॲड करूयात. मग 27u प्लस 31v इज इक्वल टू 85. 31u प्लस 27v इज इक्वल टू 89. आपण काय करतोय, ॲडिशन करतोय. मग इथे 85 प्लस 89 किती येणार आहे, 174. ओके, 31 प्लस 27 58v, 27 प्लस 31 अगेन 58u. ओके, आता बघा हा इथे 58 आहे, 174 हा सुद्धा 58ने डिवाइड होतोय का चेक करायचं. ओके, तर हा 58ने डिवाइड होतोय. आता इथे करूयात आपण डिवाइडिंग बोथ साइड बाय 58. ओके, 58ने डिवाइड करूयात आपण. चला, 58 डिवाइड बाय 58u प्लस 58v ला 58ने काय करायचं, डिवाइड करायचं आहे. आणि 174ला 58ने. ओके, डिवाइड करतोय तर आपल्याला दोन्ही LHS RHS दोन्ही साईडला आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे. सेम मल्टिप्लिकेशन जरी करायचं असलं तरी दोन्ही साईडला आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. सेम ॲडिशन सबट्रॅक्शनचं सुद्धा तसंच आहे. चला, कॅन्सलेशन करा. 58 3 जा 174. ओके, इथे बघा u प्लस v इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर फाइंड आउट. ओके, सेम आता आपल्याला काय करायचं आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आधी एकदा ॲड करा, एकदा काय करा, सबट्रॅक्ट करा. ओके, आता हे दोन्ही इक्वेशनला आता काय करूयात, सबट्रॅक्ट करूयात. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 and 4. ओके, 3 and 4ला आपण काय करूयात, सबट्रॅक्ट करूयात. इक्वेशन 3 27u प्लस 31v इज इक्वल टू 85. 31u प्लस 27v इज इक्वल टू 89. सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन करताना खालचं इक्वेशनचं साईन काय होणार आहे, चेंज होणार आहे, लक्ष द्या. ओके, 85 मायनस 89 किती येणार आहे, -4. मोठ्या नंबरची साईन येते. 31 प्लस 31 मायनस 27 4v. 27 मायनस 31 मायनस 4v. ओके, आता इथे मोठ्याची साईन प्लस. ओके, आता इथे काय करायचं, 4ने डिवाइड करा. डिवाइडिंग बोथ साइड बाय 4. ओके, 4ने डिवाइड करा. -4v प्लस 4v इज इक्वल टू -4. 4ने काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. करा डिवाइड. ओके, इथे काय येणार आहे, -v प्लस सॉरी यू आहे इथे. -u प्लस v इज इक्वल टू -1. इक्वेशन 6. ओके, आता ऑब्झर्व करा इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6. ओके, तर आता आपण इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 इथे प्लस u आहे, इथे -u आहे. तुम्ही ॲड केलं तर u मायनस यू गेट कॅन्सल. ओके, मग इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6ला आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे. मग ॲड ॲडिंग इक्वेशन 5 and 6. ओके, इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6चं आपण काय करूयात, ॲडिशन करूयात. काय, इक्वेशन 5 u प्लस v इज इक्वल टू 3 आणि इथे -u प्लस v इज इक्वल टू -1. यांची ॲडिशन करायची आपल्याला. 3 - 1 2
v प्लस v 2v u मायनस u गेट कॅन्सल. मग v इज इक्वल टू काय येणार आहे 2/2 इज इक्वल टू 1. v इज इक्वल टू 1 आलेला आहे. ओके, v इज इक्वल टू 1 आपण इक्वेशन 5 मध्ये पुट करूयात. पुट v इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 काय आहे u प्लस v इज इक्वल टू 3. v इज इक्वल टू आपल्याला 1 पुट करायचं आहे. मग u इज इक्वल टू काय येणार आहे 3. शिफ्ट केल्यानंतर इथे प्लस 1चं -1 येणार आहे. मग u इज इक्वल टू काय आलेलं आहे 2 आलेलं आहे. u इज इक्वल टू 2. ओके, आता हे आपल्याला काय करायचं आहे रिसबस्टिट्यूशन करायचं आहे. सबस्टिट्यूशन आपल्याला कशामध्ये करायचं आहे आता आपण रिप्लेस केला होता ना 1/x - 2 इज इक्वल टू u. ओके, रिप्लेस केला होता. मग u इज इक्वल टू काय आलेला आपला 2 आलेला आहे. ओके, इथे बघा मग 1/x - 2 इज इक्वल टू 2 आलेला आहे. मगाशीच मी समजवलं होतं. आता हा x - 2 हा डिनोमिनेटरला आहे. आपल्याला फ्रॅक्शनमध्ये असताना x आणि yच्या व्हॅल्यूज इझिली फाइंड करता येणार नाही, म्हणून आता न्यूमरेटरला घेऊन जा. मग x - 2 काय होणार आहे न्यूमरेटरला घेऊन गेल्यानंतर मी इकडे सॉल्व करते. ओके, इथे काय होणार आहे मग तुमचा x - 2 इज इक्वल टू 1/2 असं येणार आहे. ओके, मग हा -2 जो आहे हा शिफ्ट करा. मायनसचं काय येणार इथे प्लस येणार आहे. मग x इज इक्वल टू 1/2 प्लस 2. ओके, आता आपल्याला फ्रॅक्शनची ॲडिशन करायची आहे. फ्रॅक्शनची ॲडिशन करताना डिनोमिनेटर आपल्याला सेम करायचा असतो. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करताना आपल्याला डिनोमिनेटर काय करायचा असतो सेम करायचा असतो. मग आता डिनोमिनेटर सेम करण्यासाठी इकडे लक्ष द्या. मला काय करावं लागेल इथे 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे डिनोमिनेटर काय नाही म्हणजे 1 असतो बघा. इथे 2 ने मल्टिप्लाय केलं आहे तर इथे न्यूमरेटरला सुद्धा मला 2 ने काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथे 1/2 प्लस 4/2 काय येणार आहे इथे डिनोमिनेटर सेम झाला. डिनोमिनेटर सेम झाला की एकदाच आपण लिहितो. मग इथे 1 + 4 काय येणार आहे 5/2. मग x इज इक्वल टू काय आलेलं आहे 5/2 आलेलं आहे. ओके ओके, नेक्स्ट आपण काय रिसबस्टिट्यूशन करायचं आपल्याला. आपण रिप्लेस केला होता y + 3 इज इक्वल टू v आणि v इज इक्वल टू 1 आलेला आहे. ओके, मग इथे y + 3 इज इक्वल टू 1 येणार. ओके, आता इथे बघा 3 शिफ्ट करा. मग y इज इक्वल टू 1 - 3 काय येणार आहे y इज इक्वल टू -2. ओके, y इज इक्वल टू आता आपल्याला x आणि y दोघांची व्हॅल्यू भेटलेली आहे. मग इथे काय लिहि एक्सची व्हॅल्यू 5/2 yची -2 इज द सोल्युशन. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करा. थोडंसं लेंदी आहे पण इझी आहे, जास्त काही अवघड नाही आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात आपण. आणि हा लास्ट क्वेश्चन असणार आहे आपल्या ह्या एक्सरसाइजमधला 1.4 मधला लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4. ओके, काय क्वेश्चन 1/3x + y प्लस 1/3x - y इज इक्वल टू 3/4. आणि सेकंड इक्वेशन आहे आपलं 1/2 3x + y - 1/2 इन ब्रॅकेट 3x - y इज इक्वल टू -1/8. ओके, आता इथे बघा तुम्हाला कोइफिशियंट जे आहे सेपरेट काढायला नाही आहेत. बघा इथे 3x इथे 3x आहे, इथे 3x आहे 3x आहे. तुम्हाला सेपरेट कोइफिशियंट काढायला नाही आहे. मग हा जो आहे 1/3x + y ह्यालाच आपल्याला काय करायचं आहे
लेट 1/3x प्लस वाय इज इक्वल टू ए कन्सिडर करा अँड 1/3x मायनस वाय इज इक्वल टू बी आपण काय करूयात पुट करूयात. ओके, चला आता हा ए आणि बी जिथे जिथे 1/3x प्लस वाय इज इक्वल टू 1 ए पुट करायचं आहे आणि 1/3x मायनस वाय इज इक्वल टू बी पुट करायचं आहे. ओके, चला इक्वेशन इथे लक्ष द्या. इक्वेशनमध्ये आता पुट करूया. तर इथे काय येणार आहे 1/3x प्लस वाय इज इक्वल टू ए प्लस 1/3x मायनस वाय इज इक्वल टू बी इज इक्वल टू 3/4. ओके, हा काय झाला आपला पहिला इक्वेशन. ओके, आता इथे बघा 3/4 आहे. अगेन फ्रॅक्शनमध्ये आहे आणि फ्रॅक्शनमध्ये सॉल्व करायचं म्हटलं की थोडं डिफिकल्ट जातं. मग हा जो 4 जो डिनोमिनेटरला आहे ना, मी जर इथे न्यूमरेटरला आणला तर बघूयात आपण. चला 4 इंटू इथे डिनोमिनेटरला आहे तर न्यूमरेटरला आल्यानंतर इथे डिवाइड आहे तर न्यूमरेटरला आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला काय होणार आहे तिथे मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार आहे. मग 4a प्लस बी इज इक्वल टू 3. 4ने आतमध्ये मल्टिप्लिकेशन करा. 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. येते का लक्षात तुमच्या? चला आपण आता हा जो सेकंड इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पुट करूयात. ओके, आता सेकंड इक्वेशन काय आहे 1/2 3x प्लस वाय हा इक्वेशन आहे ना. आपण काय केलं होतं 1/3x प्लस वाय इज इक्वल टू ए पुट केला होता. मग इथे काय येणार आहे 1/3x प्लस वाय इज इक्वल टू काय येणार तुमचा ए येणार आणि डिनोमिनेटरला डिवाइड बाय 2 मायनस इथे बी डिवाइड बाय 2 इज इक्वल टू मायनस 1/8. ओके, आता बघा तुम्हाला मगाशीच मी सॉल्व करताना बरेच वेळेस सांगते की ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन म्हणजे फ्रॅक्शनचं आपण सबट्रॅक्शन करतोय डिनोमिनेटर सेम असेल तर तुम्ही एकच डिनोमिनेटर लिहा. मग इथे कसं येणार आहे ए मायनस बी डिवाइड बाय 2 इज इक्वल टू मायनस 1/8. ओके, आता हा जो 2 आहे तो तुम्ही इथे शिफ्ट करायचा आहे राईट साईडला. ओके, आता इथे बघा डिवाइड आहे राईट साईडला गेल्यानंतर ते काय होणार आहे मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार आहे. ओके, मग आता इथे बघा ए मायनस बी इज इक्वल टू -2/8. ओके, आता इथे बघा कॅन्सलेशन होऊ शकतं. 2 1 जा 2, 2 4 जा 8. मग इक्वेशन काय झालं ए मायनस बी इज इक्वल टू 1/4. अगेन इथे बघा ओके 1/4 आहे. 4 जो आहे परत आपल्याला काय करायचं आहे लेफ्ट साईडला शिफ्ट करायचं आहे जेणेकरून फ्रॅक्शन आपण अवॉइड करतोय. म्हणजे फ्रॅक्शनमध्ये परत तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन करताना प्रॉब्लेम येणार आहे फ्रॅक्शनचा. ओके, मग इथे काय करूयात इथे राईट साईड लेफ्ट साईडला शिफ्ट करूयात. मग 4a मायनस बी इज इक्वल टू 1. ओके, दिसतंय का? ठीक आहे. ओके, मग आता इथे 4ने मल्टिप्लाय करा. 4a मायनस 4b इज इक्वल टू 1. हा इक्वेशन नंबर 2 झाला. ओके, ठीक आहे. येते का लक्षात? ओके, आता इक्वेशन 1 बघा 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. इक्वेशन 2 4a मायनस 4b इज इक्वल टू 1. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला आपण ॲडिशन केलं तर बघा इथे अपोजिट साईन आहे ह्यांची. ॲडिशन केलं तर बी बी काय होणार तुमचा कॅन्सल होणार आहे. मी या साईडला सॉल्व करते. ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 काय करायचं आपल्याला ॲड करायचं. मग इक्वेशन 1 काय आहे 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. इक्वेशन 2 काय आहे 4a मायनस 4b इज इक्वल टू 1. ॲड करायचं 3 प्लस 1 4 प्लस 4b मायनस 4b गेट कॅन्सल. 4a 4b काय येणार आहे 8a.
मग ए इज इक्वल टू 4/8, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 1/2 येणार. ए इज इक्वल टू काय आलं 1/2. ओके, चला आता ए इज इक्वल टू 1/2 इक्वेशन 1 नाही तर इक्वेशन 2 मध्ये तुम्ही पुट करू शकता. ओके, पुट ए इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करा. इक्वेशन 1 काय आहे 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. जिथे ए आहे तिथे 1/4 काय करायचं आहे पुट करायचं आहे. आता इथे लक्ष द्या, ही सेपरेट टर्म आहे, इथे तुम्ही कॅन्सलेशन करू शकता. मग 4 4 गेट कॅन्सल, ह्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन असल्यामुळे आपण काय केलं आहे कॅन्सलेशन केलं आहे. बघा 4 हा न्यूमरेटरला जाणार, मग 4 डिवाइड बाय 4 कॅन्सल होणार, 1 आन्सर येणार आहे. मग इथे 1 प्लस 4b इज इक्वल टू 3. मग आता हा 1 जो आहे शिफ्ट झाल्यानंतर काय होणार आहे -1 होणार आहे. मग 4b इज इक्वल टू 3 मायनस 1 काय येणार आहे. मग इथे 4b इज इक्वल टू 2 आणि b इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 4. म्हणजे इथे कॅन्सलेशन जर झालं तर इथे काय होणार 1/2. म्हणजे b इज इक्वल टू काय आलेलं आहे 1/2. ओके, आता बघा रिसबस्टिट्यूशन करायचं आहे. आपण ए इज इक्वल टू काय पुट केला होता, ए आणि बीचे व्हॅल्यू आपल्याला भेटून गेलेले आहेत. ओके, आता इथे पुट करायचं आहे. आपण काय रिप्लेस केलं होतं 3x प्लस वाय इज इक्वल टू ए रिप्लेस केला होता आणि ए इज इक्वल टू आपल्याला काय भेटलं आहे 1/4 भेटलेलं आहे. ओके, मग आता इथे सेम तुम्हाला मगाशीच सांगितलं 1/3x प्लस वाय इज इक्वल टू 1/4 आहे. मग आपण हे राईट साईडला शिफ्ट केलं तर न्यूमरेटरला येणार आणि हा डिनोमिनेटचा राईट साईडला शिफ्ट केला तर हा पण न्यूमरेटरला येणार आहे. मग कसं येणार आहे मग तुमचं 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. ओके, परत अगेन ह्याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या. नेक्स्ट आपण काय रिप्लेसमेंट केली होती 1/3x मायनस वाय इज इक्वल टू बी आणि बी इज इक्वल टू काय आलेलं आहे 1/2 आणि बी इज इक्वल टू 1/2 आलेला आहे. अगेन आपल्याला काय करायचं आहे हा शिफ्ट करायचा आहे. मग इथे काय येणार आहे 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 इक्वेशन 4 मध्ये, त्याला इक्वेशन 4 नाव द्या. ओके, आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 एकदा ऑब्झर्व करा. आपण ॲडिशन केलं तर काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. चला ॲडिंग इक्वेशन 3 अँड 4. इक्वेशन 3 काय आहे 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. इक्वेशन 4 काय आहे 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. यांची ॲडिशन करायची आहे. चला 4 प्लस 2 6 प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल 3x प्लस 3x 6x. ओके, मग x इज इक्वल टू काय येणार आहे 6 डिवाइड बाय 6 इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 1 आलेलं आहे. ओके, x इज इक्वल टू 1 पुट एनी इक्वेशन 3 और 4. 3 आणि 4 मध्ये तुम्ही पुट करू शकता. चला पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर आपण 3 मध्ये पुट करूयात. 3 काय आहे 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. मग एक्सच्या जागेवर आपल्याला 1 पुट करायचं आहे. ओके, आता 3 इंटू 1 3 शिफ्ट झाल्यानंतर -3 होणार. मग y इज इक्वल टू 4 मायनस 3 काय येणार आहे y इज इक्वल टू 4 मायनस 3 1. ओके, मग आपल्या x आणि yच्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. इज द सोल्युशन. ओके, चला आपला 1.4 जो आहे हा एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट जो आहे तो प्रॅक्टिस सेट काय झालेला आहे संपलेला आहे. ओके,
जरा लेंदी आहे, इझी आहे, लेंदी आहे आणि हे जे क्वेश्चन आहेत जास्त एक्झामला विचारलेले नाही येतं. ओके. प्रॅक्टिस ठेवा तुमची आणि बाकीच्यावर जास्त फोकस करा. ओके. तर आपला हा प्रॅक्टिस सेट इथेच संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडलेला आहे ते. थँक यू.